अस्सल गावरान पद्धतीने आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। बरेच जणांना वांग्याचं भरीत म्हटलं तर काहींना पाणी सुटतं आणि काही जण नाक मुरळतात, पण अगदी आपण सोप्यात सोपं आणि झणझणीत वांग्याचं भरीत बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे मी एक वांग घेतलेलं आहे जे की वजनाला हलकं आहे आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं, जेणेकरून आपले जे वांग्याचे जे साल आहे ते अलगद निघले जातील। त्यानंतर आपल्याला त्यावर चाकूच्या साहाय्याने छोट्या छोट्या आपल्याला चिरा पाडून घ्यायचा आहे। चिरा पाडण्याचं कारण असं आहे की जे वांग जे आहे ते आपलं आतपर्यंत भाजलं जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वांग्याला जे आहे ते चिरा पाडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ते वांग जे आहे ते आपल्याला गॅसवर चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे। आपल्याला अशाच पद्धतीने सर्व भाजून घ्यायचं। हे तुम्ही चुलीवर सुद्धा भाजू शकतात। आपलं वांग जे आहे ते चारी बाजूने भाजलं गेलेलं आहे। त्यानंतर आपल्याला वांग्याची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे वांग गरम आहे त्यामुळे मी हळूहळू वांग्याची साल जी आहे ती काढत आहे। तर आपली जी वांग्याची साल आहे ती पूर्णपणे काढून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला वांग्याचं जे देठ आहे ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला मधोमध एक चीर पाडायची आहे, जेणेकरून आपलं वांग जे आहे ते खराब आहे की नाही ते चेक करायचं आहे। जर नसेल तर आपल्याला बारीक बारीक वांग जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल आपलं छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे आपले व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि ते 7 ते 8 लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आपण टाकणार आहोत। तुम्ही हवं असेल तर आलं किंवा लसणाची पेस्ट करून सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि इथे तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी मसाला वापरणार त्यामुळे मी इथे मिरचीचा वापर केलेला नाही आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 10 ते 12 शेंगदाणे टाकायचे आहे आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहे 7 ते 8। त्यानंतर ते टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। इथे मी मिडियम आकाराचा कांदा जो आहे तो ऑलरेडी बारीक चिरून ठेवलेला होता। त्यानंतर आपल्याला कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर आपल्याला इथे आपण बटाटा भरीत करणार आहोत, त्यामुळे इथे आपण बटाट्याचा वापर केलेला आहे। तर इथे मी मिडियम आकाराचा बटाटा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकतात। त्यानंतर आपल्याला त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकण्याचं कारण असं की आपला जो कांदा आणि जो बटाटा आहे तो आपला सॉफ्ट होईल। त्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठी आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे 1 मिनिट झालेला आहे आपला आणि आपला कांदा आणि बटाटासुद्धा आपला छान असा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला जो आहे तो हलका तांबूस कलर आलेला आहे आणि आपला बटाटासुद्धा अगदी सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आता आपण इथे मसाल्याचा वापर करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्यामध्ये टाकू शकतात। तर इथे मी 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। तुम्ही हवं असेल तर यामध्ये आणखी सुद्धा मसाले ॲड करू शकतात। त्यानंतर इथे मी 1 चमचा धनिया पावडर टाकलेली आहे। मसाले टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपण जो मॅश केलेला जो आपला वांग आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला आणि जे वांग आहे ते आपले एकत्र होईल। तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला परत एकदा इथे 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर 1 मिनिट झालेला आहे। आपली जी वाफ आहे ती सुद्धा आपण काढून घेतलेली आहे आणि आपलं भरीत जे आहे ते सुद्धा आपलं पटकन झालेलं आहे आणि झणझणीत झालेलं आहे। तर तयार आहे आपलं अस्सल गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी।